मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी मिळालेली आहे। तर आता मुंबईकरांसाठी ही मोठी बातमी आहे। मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी मिळाली आहे। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैदेही कानेटकर। तर वैदेही, काय सांगाल, काय अधिकची माहिती? खरं तर मोठा दिलासा जो आहे तो मुंबईकरांना याच्यामुळे मिळणार आहे, कारण बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे आणि खास करून मुंबईमध्ये ज्या पद्धतीची खरं तर वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी बघायला मिळते, त्यातून मुंबईकरांना हा दिलासा मिळणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। एकूण जर बघितलं तर बाईक टॅक्सीला जरी परवानगी दिली असली तरी जीपीएस यंत्रणा या टॅक्सीमध्ये उपलब्ध असणार आहे। पाठी बसणाऱ्याला हेल्मेट देखील बंधनकारक असणार आहे आणि एकूण नंबर प्लेट जी आहे ती पिवळ्या रंगाची देखील असणार आहे। विशिष्ट रंग देखील या बाईक टॅक्सीला देण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर अनेक खर्च नियम आणि अटी शर्ती लागू करून बाईक टॅक्सीला ही परवानगी देण्यात आलेली आहे आणि याच बाईक टॅक्सीला कशा पद्धतीने मुंबईकर प्रतिसाद देतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। जी धन्यवाद वैदेही दिलेल्या या माहितीबद्दल। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी आहे, त्यांना दिलासा देणारी बातमी समोर आहे। मुंबईत आता बाईक टॅक्सीला परवानगी मिळाली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीसाठी सुद्धा हे सोयीस्कर ठरतंय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुंबईकरांसाठी दिलासादायक अशी बातमी ही आहे। मुंबईकरांसाठी सर्वात मोठी अशी बातमी आहे, मुंबईत आता बाईक टॅक्सीला परवानगी मिळालेली आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी मुंबईची लक्षात घेता बाईक टॅक्सीमुळे या वाहतूक कोंडीच्या समस्येवर काही मार्ग निघतोय का किंवा ती कमी केली जाऊ शकते का हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे।